चलो एकच मिनिट चला हां सर हो हो प्लीज हां थोडंसं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज बैठक या ठिकाणी होती आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई या सर्वांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्हा, मग तो शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, या सर्व भागामध्ये इथे असणारे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेजी यांचं या भागामध्ये कामाची असणारी पद्धत, सर्वांशी मैत्रीपूर्ण असणारे संबंध आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये राजाभाऊ सारखा एक चांगला कार्यकर्ता, त्याला मिळालेली महायुतीमधली उमेदवारी, या सगळ्याचा परिणाम आपण सर्वजण पाहता की सर्व पक्षातील असणारे, महायुतीचेच असणारे सर्व आमदार नाहीत, सर्व लोकप्रतिनिधी नाहीत, तर वेगवेगळ्या इथे असणाऱ्या आघाड्या असतील, वेगवेगळे पक्ष आहेत, त्या पक्षामधील असणारे आमदार असतील, या सर्वांनी या उमेदवारी बरोबर उमेदवारांना मतदान हे कसं करता येईल यासाठी आम्ही सर्वजण राजाभाऊंना 18 तारखेला होणाऱ्या या पूर्ण निवडणुकीमध्ये पाठिंबा देऊ असं आम्हाला सगळ्यांना आश्वासित केलंय. असं मैत्रीपूर्ण वातावरण मला असं वाटतं की 17 ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत्या, या 17 विधान परिषदेच्या निवडणुका, त्यापैकी 6 ठिकाणच्या निवडणुका या ऑलरेडी बिनविरोध झालेल्या आहेत, परंतु 11 ठिकाणी ज्या ठिकाणी आता निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये असं वातावरण की मतदान आणि मतदार यांची सगळ्यांची भावना महायुतीच्या उमेदवार राजाभाऊ यांना निवडून देण्याची आहे आणि त्यासाठी एकत्रित येणं हे तसं फार पुढील राजकारणासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे खरं तर मी त्या सर्व आमदारांचं सुद्धा आजच्या या बैठकीला उपस्थित राहिले त्याबद्दल फार फार आभारही मानले. एक गोष्ट, राजकारणाचा भाग काय आहे याची चर्चा करण्यापेक्षा निवडणुका, ही निवडणूक जी आहे, निवडणूक विधान परिषदेची असणारी निवडणूक आहे. लोकप्रतिनिधी जो विधान परिषदेमध्ये जाणार आहे, विधान परिषदेची ज्या रचना कशासाठी केली गेली हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. खरं तर सोलापूर या जिल्ह्याने एक नवीन पायंडा काढलाय असं मला वाटतं. एखाद्या जिल्ह्यामधील असणारे सर्व लोकप्रतिनिधी आणि त्या जिल्ह्यातील असणाऱ्या अनेक समस्या असतील त्या विधान परिषदेमध्ये मांडण्यासाठी एक प्रतिनिधित्व की जे नगरसेवकांमधून, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती अशा लोकप्रतिनिधींमधलं असावं, अशा भावनेतून या रचना या विधान परिषदेच्या केलेल्या आहेत. त्यामुळे एक चांगला पायंडा की जो पायंडामुळे कदाचित राजाभाऊंसारखा एक चांगला आमदार
ज्या वेळेला विधान परिषदेमध्ये जाईल त्यावेळेला इथल्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची जाण ठेवून मग तो विरोधातील असणारे जे विषय असतील किंवा सत्ताधाऱ्यांचे असणारे विषय यांचा समन्वय घडवून आणून त्या ठिकाणी सोलापूरला न्यायाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी ही प्रमुख भूमिका त्यांची असेल असं मला वाटतं. आज आपण ज्या वेळेला या बैठकीला आम्ही सगळेजण बसलो होतो याची पण बरीच चर्चा झाली, परंतु आपल्याला माहिती आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये याच्या सगळ्या चर्चा झाल्या. सर्वच विषय इथे सांगणं हे अपेक्षित नाही, परंतु एकदा कधीतरी जयाभाऊंबरोबर आपण गप्पा मारल्यात तर बऱ्याच गोष्टींचा खुलासा होईल. धन्यवाद. गिरीश भाऊ बोला. गिरीश भाऊ तिथे गिरीश भाऊ बोला. निमित्तानं आले होते. बैठक आमची खेळीमेळीमध्ये झाली आणि जे जे मतदानाचे घटक आहेत, माढ्याचे आदरणीय साठे साहेब असतील, करमाळ्यामध्ये आमची मतं आहेत, त्यासोबत असणारे सावंत साहेब असतील, आदरणीय जयवंत पवार साहेब असतील, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मताची मोहोळमध्ये बघितलं असेल की भारतीय जनता पक्षाची मतं सोडून असणारे बारसकर साहेब असतील, त्यांची मतं असतील, हे सगळी लोक आज आम्ही एकत्र येऊन आज आमची बैठक झाली आणि यामध्ये आम्ही सगळ्यांनी एक मुखानं एक जीवानं ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या उमेदवाराचा झाला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही केलेला आहे. आणि सोलापूर जिल्ह्यानं आजपर्यंत राजकारणात अनेक नवनवीन आदर्श निर्माण केलेले आहेत. आज आपण पाहिला असेल पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन एक वैचारिक पातळी असणारा हा जिल्हा, वैचारिक पातळी असणारी नेतृत्व आपण सगळ्यांनी बघितली, म्हणून वेगवेगळ्या विचाराचे असलेले नेते सुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सन्मानाचा विषय म्हणून एकत्र आले. तर सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी राजाभाऊंच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे. आपण म्हणला होता की 2 दिवसात तुम्हाला किती मतं मिळतात ते नक्की सांगतो, पण आज आपला काय दावा आहे? आता मी मताची गणित मांडण्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अभ्यास आहे, त्यामुळे तुम्हीच मला सांगा मतं किती पडतील आणि मग आपण त्याचा विचार करू. हो, तुम्ही मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला अशी चर्चा जी आहे ती जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने ही सूत्र आली? कार्यक्रम मी कुणाचा केलेला नाही, कार्यक्रम कुणाचा स्वतः करून घेतलेला आहे. मी कशाला कुणाचा कार्यक्रम करू? मी कुणाचाही कार्यक्रम करायला इथं आलेलो नाही. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की मला माझ्या नेतृत्वानं जे काम दिलेलं आहे, जो उद्दिष्ट माझ्या समोर ठेवलेला आहे, त्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं आमची वाटचाल चालू आहे. त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत आणि जो विषय नेतृत्वानं सोपवलेला आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही करतोय. आज नेतृत्वानं सोपवलेली जबाबदारी आहे की आमचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जो महायुतीचा उमेदवार म्हणून राजाभाऊ राऊत आहेत तो बहुसंख्य मताने निवडून आला पाहिजे. हा देवेंद्रजींचा आदेश, देवेंद्रजींच्या सूचना आम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याचा प्रयत्न तीन आमदार फक्त बैठकीला नव्हता, तो देखील स्वतःला शिवसैनिक म्हणतो, तो देखील पुढच्या काळात सोबत असेल तुमच्या? एक विषय कोण सोबत आहे कोण नाही या विषयावर आजची चर्चा नाही. आज राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारी सोबत आम्ही सगळेजण आहोत, हा विषय आजच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि आज आम्ही राजाभाऊच्या उमेदवारीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो आणि सगळ्यांनी मिळून राजाभाऊंना विजयी करण्याचा संकल्प केला. राष्ट्रवादीच्या 4 पैकी 3 आमदारांनी या बैठकीला हजेरी लावलेली आहे. राष्ट्रवादी भाजपच्या गळाला लावायला पालकमंत्री यशस्वी ठरले असं संदेश जातो. बिलकुल तुम्ही गळाला कुणालाही लावलेलं नाही. या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांना आमदार करण्यासाठी जे जे घटक आम्हाला मदत करतायत, जे जे आमदार आम्हाला मदत करतायत, त्यांची मदत घेणं उमेदवार म्हणून आणि आम्ही पक्षाचे प्रमुख म्हणून आमची जबाबदारी आहे. त्या भावनेतनं त्यांनी आम्हाला मदत करण्याचा शब्द दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत.
त्यांनी मदत करण्याचा शब्द तुम्हाला दिलाय, तुमच्याकडून त्यांना कुठला शब्द दिला? काही चर्चा या माध्यमासमोर करायच्या नसतात, काही चर्चा माध्यमासमोर करायच्या असतात. त्यामुळं काही चर्चा ऑफ द रेकॉर्ड असतात आणि त्या ऑफ द रेकॉर्ड ठेवायच्या असतात. त्यामुळे ते राजकारणातल्या काही टेबलवरच्या गोष्टी टेबलवर ठेवायच्या. खासदार देवेंद्र मोहिते पाटील म्हणाले की आमच्या घरातला विषय आम्ही घरात मिटवू, पण 3 आमदार आज आपल्या उपस्थित झालेले आहेत. कुठं तर घरातला विषय घर फुटले का? विश्वास, राष्ट्रवादीचं घर फुटले. आता जे मिटवणार होते त्यांना विचारणं, मला काय विचार. हो, एक आहे राष्ट्रवादी हा राष्ट्रवादीचा, सोलापूर जिल्ह्याचा डीएनए हा राष्ट्रवादीचा आहे असं राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. कुठेतरी डीएनए बदललाय म्हणावं लागेल. नाही, आपण ते कोण म्हणत होतं म्हणून कुठला जिल्ह्याचा डीएनए कुठला होत नाही. आपण सोलापूर जिल्ह्याचा प्रत्येक नागरिक स्वाभिमानी आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाचा इथं डीएनएचा सब्जेक्ट नाही. इथं विचाराचा विषय आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारासोबत बहुसंख्य जिल्हा आज आहे हे मी या ठिकाणी सांगेन. आणि आम्ही सगळे मिळून आज भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारासाठी एकत्र आलो. प्रशांत परिचारक असतील किंवा राजू खरे असतील बैठकीला दिसले नाही. प्रशांत परिचारक दिसले. आपण काल बघितलं असेल, प्रशांत मालक आहेत. एखादा दुसरा माणूस एखाद्या कामानं बाहेर असेल तर तुम्ही लगेच त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. काल आम्ही एकदा ना दोनदा प्रशांत मालक आम्ही बसलो, चर्चा झाल्या. मालक राजाभाऊच्या विजयासाठी खूप ताकदीने प्रयत्न करतायत आणि मी त्याही वेळी सांगितलं की आदरणीय देवेंद्रजी जे आमचे नेते आहेत आणि आमचे नेते प्रत्येकाचा सन्मान करतात. कुणाला कुठं सेट करायचे, कुणाचं काम कुठं आहे हे त्यांना माहिती आहे आणि ती जबाबदारी नक्की आता राजाभाऊवर दिलेली असली तरी प्रशांत मालकावर सुद्धा भविष्यात चांगली जबाबदारी येईल. महायुतीच्या मतदारांचा आपल्यासोबत